गेल्या वेळी अमित शहा बारामतीमध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की बारामती को चाचा भतीजे के दहशत से मुक्त करवाना है। आज पंतप्रधान मोदी येतात, आज चाचा तिथेच आहेत, मात्र भतीजा त्यांच्याकडे गेलेला आहे। काय आता तो त्यांचा निर्णय, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना, मी कसं याचं उत्तर देणार। ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असं भाजपनं अनेकदा म्हटलं होतं। अमेठीमध्ये स्मृती इराणी जिंकून गांधींना त्यांनी वायनाडमध्ये पाठवलं, बारामतीत तुम्हाला टफ जाईल हे सगळं असं वाटतं तुम्हाला? ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला प्रचार भाषण करायचा अधिकार आहे ना। ताई, मोदी म्हणतात की हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो, म्हणून तुमच्या परिवाराच्या भांडणामुळे देशाला का वेठीस धरता काय? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही? कारण भारतात जर तसं पाहिलं तर तुमच्या परिवारामुळे तुम्ही लोकशाहीला वेठीस धरू नका आणि हा देश परिवारवादाचा म्हणजे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बरोबर आहे ना, अजित पवारांनी मी परिवारवाद आहोच ना, शून्यातून विश्व कोणी उभी केले? शरद पवारांनी। अजित पवारांनी मी परिवारवाद आहोतच ना, आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत, आम्ही तिघही परिवारवाद आहोत। आणि मी तर पार्लमेंट मध्ये पण बोलले की मी अजित पवार आणि आता सुनेत्रा वहिनी तेव्हा नव्हत्या राजकारणात, पण मी अजित पवार आणि माझ्याबद्दल की जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना, नाकारून कसं चालेल? हिंदी में थोड़े, आज रैली हो रही पीएम की पुणे में और खास करके बारामती के संदर्भ में रैली। अतिथि देवो भव, हमेशा हमारे भारत में हर अतिथि का आदर और सम्मान से स्वागत करना ही हमारे संस्कार। हिंदी में मोदी जब आ रहे हैं महाराष्ट्र में तो उनका सबसे बड़ा टारगेट पवार साहब है। तो एक लोकतंत्र में हर एक को अपना मत मानने का, विचार रखने का अधिकार है। भाई, मोदी कहते हैं कि आप हमें पुतिन बोलते हो लेकिन आप हमसे ही पुरस्कार लेते हो, इनकी इस टिप्पणी पर आप क्या कहेंगे? ठीक है, उनको बोलने का अधिकार है, ये हमारे लिए तो लोकतंत्र है। मोदी म्हटले होते की पवार साहेबांचं पोट धरून आज ते पवारांनी, तुम्हीच ठरवा। थँक्यू।